कॅचेस देता देता एवढा मोठा कॅच कसं काय मिळाला रोहित शर्मा? हा, त्याच्याबद्दल काहीतरी सांगा आता. ऍक्च्युअली कसं झालं की 1995 साली ज्या शाळेत मी आता म्हणजे त्या शाळेला जवळजवळ 30 वर्षाला मी असोसिएट आहे, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल गोराईला. तर सुरुवात झाली शाळेची 1900, काहीच नव्हतं म्हणजे ग्राउंड नव्हतं, काही नव्हतं. पण काय झालं की ते हा एक छोटासा म्हणजे इन्सिडेंटच आहे त्या गोष्टीचा, की माझा मुलगा सिद्धेश त्यावेळेस 2.5 वर्षाचा होता आणि शाळेतच ऍडमिशन झालं होतं. नवीनच शाळा, 1995ला शाळा चालू झालेली. तर पहिल्या दिवशी काहीतरी पॅरेंट्सनं अनाव केलेलं, पहिलाच दिवस होता शाळेचा आणि वर्गात काय झालं की 35 एक मुलं होती आणि त्याच्यात ते 34 मुलं रडत होती. एक मुलगा फक्त धावत होता, खेळत होता. तर शाळेच्या ओनरने ते बघितलं आणि विचारला कोणाचा मुलगा आहे. त्यावेळेस माझी मिसेस गेलेली, तर त्यांना विचारलं कोण आहे वगैरे, याचे बाबा काय करतात. सेकंड डेला मी गेलो त्यावेळेस एक असा आवाज आला, हाय सिद्धेश. म्हटलं पहिल्याच दिवशी सिद्धेशला कोण ओळखतंय, म्हणून मी बघितलं तर शाळेचे ओनर होते. मी त्यांना भेटलो, त्यांना सांगितलं मी असं प्रबोधनला कोचिंग करतो, रेल्वेला खेळतो वगैरे, तर आपण शाळेला कोचिंग चालू करू म्हणून. त्यांनी म्हणाले ठीक आहे चालू करा, कारण ते खूप इंटरेस्टेड होते क्रिकेटमध्ये आणि अशा रीतीने आम्ही शाळेचं क्रिकेट चालू केलं. पण शाळेचं नवीन होती, कारण पहिल्याच वर्षी आम्हाला आठवते की आम्ही ज्यावेळेस एक टुर्नामेंटला पार्टिसिपेट केलं, खिचाडा ट्रॉफी म्हणून, आमच्या शाळेविरुद्ध 40 ओव्हरमध्ये त्या लोकांनी 550 रन केले आणि आम्ही फक्त 180 रन करून मॅच संपून गेलं, ते क्रिकेटच संपून गेलं. तर मला काही मुलं पाहिजे होती शाळेसाठी, कारण शाळा नवीन असल्याने प्लेयर्स नव्हते. ते अशी मुलं शोधायचो. त्यावेळेस मी प्रबोधनची काही मुलं आणलेली. करता करता असंच एप्रिल मेच्या कॅम्पमध्ये बोरोली स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन म्हणून तिकडे बोरोलीमध्ये कॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि त्या लोकांनी अंडर 14, अंडर 12, अंडर 10, 16 त्या टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेलं. त्यात अंडर 12च्या टुर्नामेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट केला त्या शाळेने आणि फायनलला आलेलो. आणि त्या मॅचमध्ये बोरोली स्पोर्ट्सची टीम फायनलला आली. त्यावेळेस आम्ही टॉस जिंकला, आम्ही बॅटिंग घेतली. नाही, त्यांनी टॉस जिंकला, त्यांनी बॅटिंग 67 रन केले. मॅच आम्ही जेव्हा चेस करत होतो ना, एका मुलाला मी बघितलं बॉलिंग टाकताना. खूप सुंदर ऍक्शन होती आणि मला अशी मुलं पाहिजेत होती काही शाळेसाठी. बॉलिंग टाकताना बघितल्यानंतर मी म्हटलं अरे, मॅच संपल्यानंतर मी त्याला बोलवलं, म्हटलं नाव काय तुझं? रोहित शर्मा. माझ्या शाळेत येशील का? तो कन्फ्यूज झाला, कारण लहान होता, 12 वर्षाचा मुलगा होता. म्हटलं तुझ्या पॅरेंटना मला भेटायचं, त्यांना सांग भेटायला. पण तो म्हणाला मी माझे पॅरेंट इकडे राहत नाही, माझे पॅरेंट डोंबिवलीला. म्हटलं तू इथे काय करतोय? म्हटलं माझ्या काकांकडे राहतो. काकांकडे अशा करता होता कारण तो घरचा मोठ्या मुलाचा मुलगा होता आणि त्यांच्या आजोबांनी सांगितलं नाही तुम्हाला जायचं जा, पण मुलगा आमच्याकडे राहणार. त्या पद्धतीने मुलगा तिकडे राहिला, म्हणजे रोहित तिकडे राहत होता. तर तेव्हाच त्याचे काका होते, ते काकांना मी बोलवलं, त्यांना सांगितलं की मला तुमचं आणि आवडलेलं आहे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही शाळेत घेऊन या त्याला. तर ठीक आहे, हरकत नाही. तर 2 तारखेला ते शाळेत आले, त्यांना घेऊन ओनरकडे गेलो, शाळेचे डायरेक्टर त्यांच्याकडे. त्यांना सांगितलं ह्या मुलाचं ॲडमिशन करायचं. ठीक आहे, फॉर्म वगैरे घेतला, फॉर्म घेऊन खाली आलो, फॉर्म भरून फिलअप करून दिला. त्यांनी मला क्वेश्चन केलं की शाळेची फी किती आहे. मी म्हटलं आपण फीस काउंटरवर जाऊन बघू. फीस काउंटरवर गेलो, 275 रुपये फी होती. हो, ते ऐकल्यानंतर त्यांनी इमिजिएटली मला सांगितलं सर सॉरी, ॲडमिशन नको आम्हाला. मी म्हटलं असं काय करताय तुम्ही, ह्या शाळेत ॲडमिशन एक तर मिळत नाही आणि तुम्हाला क्रिकेटसाठी ॲडमिशन मिळत आहे, डोनेशन फ्री केलेलं आहे. म्हणाल नको सर, आमची ऐपतच नाही पैसे. तर असं का म्हणतात, तो मी ज्या शाळेत तो जातोय आता सध्या त्या शाळेत 30 रुपये फी आणि 275 आम्ही भरू शकत नाही. तर हे ॲक्च्युली सांगणं चुकीचं आहे की म्हणजे मी एवढंच सांगेन की एखादा गरीब मुलगा जर टॅलेंट असेल तर कुठल्या लेवलला जाऊ शकतो, एक जिवंत उदाहरण आहे. कारण त्या कॅम्पमध्ये त्याला ज्यावेळेस त्यांनी पाठवलं, त्यांनी ते मला सांगितलं ही गोष्ट त्या काकांनी, की आम्ही पाठवलं कसं, आम्ही 5 भाऊ, कोणी 20 रुपये दिले, कोणी 40 रुपये दिले, कोणी 50 रुपये दिले, काही मित्रांनी अजून पैसे दिले आणि 800 रुपये आम्ही जमा केले आणि ह्याला जाऊन जाऊन तिकडे जा, तुला आवड आहे ना क्रिकेटची म्हणून जाऊन क्रिकेट खेळ. अशा पद्धतीने आम्ही त्याला क्रिकेटला पाठवलेलं आणि मी 275 रुपये भरूच शकत नाही. पण काय माहित मला काय वाटलं होतं, कारण मुलगा गरीब होता, टॅलेंट दिसत होतं, चांगली बॉलिंग ऍक्शन होती. मी इमिजिएटली फॉर्म घेतला आणि परत डायरेक्टर सरांकडे गेलो. डायरेक्टर सरांनी सांगितलं की मला हा मुलगा हवा आहे. तर म्हणाले ऍडमिशन तर नक्की झालेलं आहे. ऍडमिशन नाहीये, त्या मुलाला फ्री शिप दिली. बिग राउंड ऑफ अप्लॉज. आय थिंक
in our daily lives, in our corporate structures, I think coach plays a very important role. He's a talent find killer, and आज रोहित शर्मा is doing such a great job for the country.